नमस्कार, मी डॉक्टर आनंद कुलकर्णी उंडेगावकर, MS शल्य. आजच्या भागामध्ये आपण मूळव्याधीसाठी कुठली ट्रीटमेंट योग्य आहे आणि कुठली नाही याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. बरेच वेळा रुग्ण येतात आणि म्हणतात की आम्हाला मूळव्याधीसाठी इंजेक्शन ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर कुठली ट्रीटमेंट घ्यायची यासाठी सर्वप्रथम आपण मूळव्याधीच्या स्टेज आणि मूळव्याधीचे प्रकार याबद्दल थोडी माहिती घेऊया. मूळव्याधीचे बाहेरील मूळव्याध आणि आतील मूळव्याध असे प्रकार असतात. तर मूळव्याधीच्या पहिल्या स्टेजमध्ये कोंब हे मधल्यामध्ये असतात, तर शौचाच्या वेळेस ते बाहेर येत नाही, फक्त रक्तस्राव जाणवू शकतो. मूळव्याधीच्या दुसऱ्या स्टेजमध्ये कोंब थोडेसे बाहेर येतात आणि नंतर आपोआप आतमध्ये जातात. मूळव्याधीच्या तिसऱ्या स्टेजमध्ये कोंब बाहेर आल्यानंतर ते आपोआप मध्ये जात नाहीत, त्याला थोडंसं बोटांनी ढकलावं लागतं. आणि चौथ्या स्टेजमध्ये एकदा कोंब बाहेर आले की मग ते बाहेरच राहतात, ढकललं तरी ते मध्ये जात नाही. यातली जी पहिली स्टेज आहे ती त्यासाठी इंजेक्शन ट्रीटमेंट ही योग्य आहे, त्यामुळे मूळव्याधीतून होणारा रक्तस्राव कमी होऊ शकतो. पण हे फक्त आतील मूळव्याधीसाठीच आहे. बाहेरची जी मूळव्याध असते ज्याला एक्सटर्नल पाईल्स म्हणतात, त्यासाठी लेझर ट्रीटमेंट असते. तसेच लेझर ट्रीटमेंट ही गुदद्वाराच्या आतमधून जे दुसऱ्या स्टेज मधले जे कोंब आहे आणि जे गुदद्वाराच्या बाहेरचे एक्सटर्नल पाईल्स आहेत, त्या दोन्हीसाठी लेझर ट्रीटमेंट उपयोगी होऊ शकते. जे मूळव्याधीची जी तिसरी स्टेज आहे त्यामध्ये हिमोरॅडिक्टॉमी किंवा म्युकोपेक्सी ह्या पद्धतीची ट्रीटमेंट आहे. तसेच जे प्रोलॅप्स पाईल्स आहेत म्हणजे चौथ्या स्टेजचे कोंब, यामध्ये पण हिमोरॅडिक्टॉमी ही ट्रीटमेंट प्रिफरेबली केली जाते. धन्यवाद.